सोलापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शाहू महाराज मैदानात ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दिव्यांगांचा प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी आंदोलकांनी केली। सोलापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। श्री ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने दर्शन सुरू करण्यात आलं आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे। संबंधितांच्या खात्यांवरती 113,47,00,00,000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना आता दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळालेला आहे। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढल्याने दरात सुद्धा वाढ झालेली आहे। बुरहानपूर बाजारात केळीला 2,575 रुपयांचा दर मिळतो। देवरोडच्या किवडे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू आहे। दरम्यान आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणेंनी भेट देत आपला पाठिंबा दिला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये मंजूर केला आहे। दिव्यांगांच्या मागणींसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाहीये। फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे प्रहार संघटना आज राज्यभर भीक मागो आंदोलन करणार आहे। नांदेडच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झालेली। माहूरच्या ठाकूर बुवा यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे। दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्यावरती पर्यटकांनी सुट्ट्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खांदेरी उंदेरी किल्ला पर्यटकांनी गजबजून केला आहे। भुसावळच्या हातनूर धरणामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 4% कमी पाणीसाठा असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान पाणीसाठा कमी असला तरी तालुक्यातील पाणी पुरवठ्यात कुठलीही अडचण भासणार नाही। सावंतवाडी रेल्वे स्थानकावरती फलाट क्रमांक 4 उभारण्यासाठी तसंच टर्मिनलचं काम पूर्ण करून हक्काच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सावंतवाडी स्थानकात आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रवासी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत प्रशासनाला जाब विचारलाय। अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव गायके या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस प्रशासनाचा वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे। पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारकडून राज्यघटनेची अंमलबजावणी होत नसल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला आहे। जळगावच्या पारोळ तालुक्यातील वंजारी गावातील ग्रामस्थांनी गावाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता। ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर तातडीने विभागीय आयुक्तांकडून ग्रामस्थांना गावाचं नाव बदलण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी निदर्शन आंदोलन केलेलं आहे। पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत मागण्या पूर्ण करून आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे। अहिल्यानगरच्या शेगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली काही गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झालेत। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी शेगाव पोलीस स्टेशनसमोर साखळी उपोषण केलं आहे। जळगावच्या पारोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडलेली आहे। आमदार अमोल पाटील यांच्या वतीने शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये शेंदुर्णी इथल्या बैलगाडा संघाने पहिलं पारितोषिक मिळवलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने उद्यान शाखेमार्फत नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये 50व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचा आजपासून सुरुवात झालेली आहे। या पुष्प प्रदर्शनात 45 स्पर्धकांच्या एकूण 6 विभागातील विविध उपविभागांतर्गत 800 प्रवेशिका दाखल झाल्या। अहिल्यानगरमध्ये ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पार पडलेलं आहे। डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथालय ऑन व्हील हा उपक्रम राबवण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। दौंड नगरपालिकेच्या वतीने नियमित मालमत्ता कर आणि पाणी कर भरणा करणाऱ्या शहरातील नागरिकांसाठी लकी ड्रॉ सोडतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
या स्पर्धेमध्ये शहरातील 836 नागरिकांनी सहभाग नोंदवला. जुलै 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता नवीन कायदा लागू झाला असून या कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी शहरातील विविध भागातून बुलेट रॅली काढण्यात आलेली आहे. तसंच पोलीस वाहनातून घोषणा करत नवीन कायद्याची माहिती दिली जाते. बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवलेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये मी बीडप्रमाणे चांगलं काम करेन असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊन देखील तानाजी सावंत गैरहजर राहिल्याने पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. मात्र तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत प्रतापराव सरनाईकांनी सारवासारव केली. जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे. जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठे बदल होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. शिवसेनेत येत्या काळामध्ये अनेक प्रवेश होतील. आजच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि सरनाईक यांच्या विशेष सलगी पाहायला मिळाली असं सुद्धा त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांना लवकरच भेटायला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत उर्वरित विषयांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत असं चव्हाण म्हणाले. नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलेलं आहे. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यामध्ये नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे. तर पवारांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा केलेला आहे. उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते. सर्व शिवसेना आमदारांनी शिंदेंची समजूत काढल्यानंतर मान ठेवण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात एक्सवरती पोस्ट केलेली आहे. वाल्मिक कराडवरती विशेष उपचार करण्यामध्ये डॉक्टर थोरात यांचा हात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. मात्र वाल्मिक कराडबाबत टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. बीड प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल असं वाटत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. दरम्यान निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले होते. यावेळेला खैरेंनी संजय शिरसाटांचं कौतुक केलंय. संजय शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत असं वक्तव्य केल्याने खैरेंचं मतपरिवर्तन झालंय आणि विकासासाठी एकत्र आलोय असं म्हणत संजय शिरसाटांनी छोडो कल की बातें गाण्याच्या ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या. मंत्री गिरीश महाजनांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केलेला आहे. राऊतांच्या बडबडीमुळे सगळे लोक सोडून गेलेत. राऊतांना डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का असा टोला त्यांनी लगावलाय. हिंगोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्याने काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. शासनाला विचारणाऱ्या गरीबाला गरीब जिल्हाच का दिला असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलंय. नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. दर मंगळवारी आमची बैठक होते. त्या बैठकीत मी त्यांना वक्तव्याबाबत विचारेन. मात्र असं वक्तव्य करणं योग्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र पुणे नाशिक रेल्वेचा नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यामुळे नाशिक रेल्वे मंजूर असलेल्या जुन्याच मार्गाने व्हावी यासाठी फडणवीसांसह दिल्लीत भेट घेणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केलाय.
जरांगे पाटील आठव्यांदा बेकायदेशीर असंविधानिक मागणी घेऊन उपोषणाला बसले. त्यांच्यावरती अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केली. धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक यांना मिळाल्यानंतर पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचा फोटो काढण्यात आलेला आहे. आधीच मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंतांच्या नाराजीत आणखीन भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. जळगावात जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावरती आलेले. निलेश पाटलांचं जिल्हाप्रमुख पद काढून विष्णू भंगाळे यांना दिल्यामुळे निलेश पाटील आणि विष्णू भंगाळे यांच्यात चांगलीच जुंपली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांनी त्यांची समजूत घातली अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. जळगावच्या आव्हाने गावामध्ये गुलाबराव पाटलांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळेला ते बोलत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्यावरती आधारित ऐतिहासिक छावा चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती संभाजीराजे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसतात. हे वादग्रस्त दृश्य काढून टाकावं अशा सूचना खासदार उदयनराजे भोसलेंनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना केल्या. पाटण इथल्या विविध शासकीय कार्यालयांचं नामांतरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्यात आलेलं आहे, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सला देवी देसाई असं नामांतर करण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील 63 दुचाकी वाहनांचं आणि अग्निशामक दलाच्या 6 मिनी फायर व्हॅनचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचं मत यावेळेला मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं आहे. बीडीतल्या प्रसिद्ध अशा मनसूर शाहवली दर्ग्याचं दर्शन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलेलं आहे. यावेळेला त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. डोंबिवलीत 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा मुलगा खाली पडला. डोंबिवलीच्या देवीचा पाडा इकडेही घटना ही धक्कादायक घडलेली आहे. एका तरुणाने या मुलाला वाचवण्यासाठी झेप घेतली. संबंधित तरुणामुळे चिमुकल्याचा जीव वाचला. जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाकडे 2 बुलेटस्वार शर्यत लावून जात होते. यावेळेला एका बुलेटस्वाराने पादचाऱ्याला धडक दिली. यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. स्वारगेटहून रत्नागिरीला जाणाऱ्या एसटी बसचा कराड कोल्हापूर नाक्यावरती अपघात झालाय. बसला ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येवल्याच्या पारेगाव इकडे एका शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह बाहेर काढला. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी मिनी बसचा अपघात झालेला. अपघातात 21 जण जखमी झालेले असून जखमींपैकी 3 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. पुण्यात अचानक 2 वाहनांनी पेट घेतलेला आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरील घटना असून पार्किंगमध्ये थांबलेल्या दुचाकींना अचानक आग लागली. संगमनेर तालुक्यातील खराडी गावातील पर्वत वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 गायी जखमी झालेल्या आहेत. दरम्यान परिसरामध्ये ऊस तोड करण्यासाठी आलेल्या लोकांनी ऊसाचं पाचट पेटवल्यामुळे ऊसात लपलेला हा बिबट्या वस्तीकडे आला आणि 4 गायींवरती हल्ला केला आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड इकडे एकाच रात्री 3 घरं फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलेला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बीडमध्ये दत्तात्रय भरणेंच्या ताफ्यासमोर तरुणाने अंगावरती डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. त्यावेळेला पोलिसांनी तरुणाला वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एका नागरिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोकुळ पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांना मारहाण झाली होती. दरम्यान या प्रकरणी पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आळंदीच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका महाराजाने विनयभंग केलेला आहे. या प्रकरणी आरोपी किरण महाराज ठोसर याला अटक करण्यात आली. जालन्यातल्या वाटूरीकडे पोलीस चौकीसमोर एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गावातील व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा वाद झाला होता. त्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींकडे बनावट कागदपत्र आढळून आली आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह बघायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदानामध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. ठाण्यात 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंडमध्ये ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. शिवाजी पार्कवरती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरती शासकीय ध्वजारोहण पार पडलेलं आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवरती चालत एक भारत श्रेष्ठ घडवूया असं प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसलेंनी केलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील DK मोरे विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. बैठक व्यवस्थेतून संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम इथल्या जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण पार पडलं. अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचलित लिटिल फ्लॉवर स्कूल भव्य चित्ररथ फेरी ही लोणीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे. लिटिल फ्लॉवरच्या विद्यार्थ्यांनी भव्य चित्ररथाचं संचलन करत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर इथल्या जन्मस्थळावरती प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना सलामी देण्यात आलेली आहे. जमीन संपादनासाठी अर्थसंकल्पाला तरतूद व्हावी अशी मागणी यावेळेला केली गेली. छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. पोलीस मुख्यालय मैदानावरती ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंगोलीत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पोलीस कवायत मैदानावरती हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. या समारंभाला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. जळगावातील पोलीस कवायत मैदानावरती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शासकीय कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. परभणीमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पोलीस मैदानात ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. यावेळेला आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गोंदियाच्या कारंजामधील पोलीस मुख्यालयात गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. यावेळेला विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावरती ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे. रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अलिबागच्या पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडलेला आहे. यावेळेला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. यावेळेला प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पठारावरती प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. यावेळेला विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेमध्ये लक्षवेधी सजावट केली. भुसावळमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. भुसावळच्या DRM कार्यालयासह विविध ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. यावेळेला NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. शासनाच्या वतीने ऐतिहासिक किल्ल्यावरती ध्वजारोहण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. लोणावळ्यातील एकविरा गडावरती प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एकविरा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तसंच मंदिराबाहेर तिरंगी फुगे सुद्धा लावण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध फुलांचा वापर करत तिरंगा ध्वजाप्रमाणे मंदिराला सजवण्यात आलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीमध्ये ध्वजारोहण केलेलं आहे. भिवंडीच्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात त्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे. यावेळेला प्रभू श्रीरामांची प्रतिकृती भेट देत भागवत यांचं स्वागत करण्यात आलं. मोरेगावच्या माडा कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलेलं आहे. वास्तू हाईट्स आणि स्वराज सोसायटीच्या वतीने आयोजित सोहळ्यामध्ये 8ही इमारतीतील शेकडो रहिवासी यामध्ये सहभागी झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. आयुक्त कैलास शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे. यावेळेला पालिका कर्मचारी देखील उपस्थित होते. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील MIDC पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोलापुरात GBS आजाराची प्राथमिक लक्षणं असलेला रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. पुणे येथून GBSची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावरती मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेडसह 15 ICU आरक्षित करण्यात आले. GBS बाबत अनावश्यक बिलं रुग्णालयांनी आकारू नयेत अशा सूचना आरोग्य उपसंचालकांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या.